स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजपासून सुरू होत आहे अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास, धोंड्याचा महिना जे काही म्हणतो। एकूणच काय तर अधिक महिना आजपासून चालू होत आहे। आजपासून सुरू होणाऱ्या अधिक महिन्याच्या तुम्हा सर्वांना अधिक शुभेच्छा देते आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आरोग्य येऊ दे हीच माता लक्ष्मी आणि विष्णूंचरणी आणि स्वामींचरणी प्रार्थना करते। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही दत्त महाराजांच्या, श्री गुरु दत्त महाराजांच्या काही सेवा बघणार आहोत, ज्या अधिक महिन्यात केल्याने आपले अधिक संरक्षण होईल आणि फार म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अद्भुत असे फायदे त्याचे बघायला मिळतील, लाभ होतील। आता बघा, प्रत्येक सेवेने आपल्याला अमाप पैसा, अमाप धन, कोटी रुपये मिळाले पाहिजेत का? तर नाही। काही सेवा आपल्या आयुष्यातील पापांना हटवण्यासाठी आणि पुण्याचा बॅलन्स वाढवण्यासाठी सुद्धा करायच्या असतात। माणसाकडून, प्रत्येक माणसाकडून कळत नकळत काही चुका, काही पापे होतात आणि आपण कितीही म्हटलो ना की माझं या जन्मीचं कर्म मी खूप चांगलं ठेवलंय, मी कधीच कुणाशी वाईट वागले नाहीये किंवा वागलो नाहीये, तरीही माणसाचा जन्म म्हणून जेव्हा आपण येतो किंवा कोणताही जन्म आपण घेतो तेव्हा आपण घेऊन येतो ते आपले पूर्वीचे कर्म, मागच्या 7 जन्माचे कर्म सुद्धा आपण आत्ता घेऊन येत असतो। आणि म्हणून आपल्याला वाटतं की माझं माझ्या नवऱ्याशी का नाही पटलं, माझं माझ्या मुलाशी का नाही पटलं, किंवा माझ्याच मागं हा त्रास का? तर त्याच्या मागं एक मोठं कारण असतं, ते म्हणजे गेल्या जन्मीचे कर्म। आणि ते कर्म आपल्याला माहीत नसतात, आपण अजाण असतो, आपल्याला वाटतं की मी चांगलं वागून माझ्यासोबत असं का? तर तसं बिलकुलही नाहीये। कोणी आपल्या आयुष्यात 1 वर्षासाठी जरी आलं ना, तर ती व्यक्ती किंवा आपण त्या व्यक्तीचं काहीतरी देणं लागत असतो। बघा तुम्ही, कधी कधी काही व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यात येतात, आपल्याला वाटत पण नाही की हे आपल्या आयुष्यात कुठून कसं आलं, एवढं जीवाचं जीवलग कसं बनलं। एखादी मैत्रीण बघा, आपल्याला अचानक एसटीत आपल्या शेजारी बसते, आपली ओळख होते, त्यानंतर आपण एकमेकीला फोन देतो, आपले फोन होतात, आपण एकमेकीच्या घरी जाऊ लागतो, कुटुंब कसं निर्माण होतं कळत नाही आणि नंतर वाद काही कारणानं होतात, आपण एकमेकापासून लांब होतो। तर हे असतं की गेल्या जन्मी आपण 1 वर्ष तिचं काहीतरी देणं लागत होतं, म्हणून आपण पुन्हा जीव लावला, पुन्हा हे झालं। असं मैत्रीण हे उदाहरण दिलं मी। काही वेळेस पती, पत्नी, आपली आई, आपला मुलगा, आपली मुलगी, हे सुद्धा आपल्याला काहीतरी गेल्या जन्मीचं म्हणून पुन्हा आपण हा जन्म घेतलेला असतो। म्हणून आपल्या चालू आयुष्यात इथून पुढे तरी लक्षात ठेवा की आशा कशात ठेवू नका। एक अपेक्षा म्हणतो ना की असं झालं तर, तसं झालं तर, असं असतं तर, जर असं झालं तर मी असं करीन, ते काय होतं ते पुढच्या जन्माला लागू राहतं की आपल्याला हे हवं होतं, असं केलं तर जी आस असते ना ती आपल्याला पुढच्या जन्मात घेऊन जाते आणि मग तो पुढचा जन्म त्रासदायक बनतो, कारण गेल्या जन्मीचं ते आपल्याला पूर्ण करायचं असतं। म्हणून आहे त्यात संपूर्ण समाधानी राहा, नाही त्या गोष्टींच्या मागं पळायचं नाही। म्हणजे आपल्याला किमान हे आयुष्य असं केलं, पुढचं आयुष्य एकदम चांगलं जाण्यासाठी एकच आपल्याला या आयुष्यामध्ये येऊन सेवा करायच्या आहेत। आता अधिक महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या सेवा कराव्यात याकडे वळूया। सेवा सांगण्याच्या आधी एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की ज्यांना कुणाला आपल्या समस्येवर अघोर लक्ष्मी सिद्ध गुप्त मंत्र पाहिजे असेल, आर्थिक समस्या, कर्जमुक्ती किंवा तुम्हाला कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडवून आणायच्या असतील, घर खरेदी विक्री किंवा घरातले नातेसंबंध, तर त्यासाठी मी तुम्हाला एक दुर्मिळ मंत्र देत असते, म्हणजे अघोरी सिद्धी लक्ष्मी मंत्र ज्याला म्हणतात तो देत असते। तर तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर देत आहे, त्याच्यावर संपर्क साधावा। चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे दत्त महाराजांच्या। दत्त महाराजांच्या सेवा का कराव्यात किंवा दत्त महाराजांना शरण का जावं? कारण जो कोणी गुरुदेव दत्तांच्या, म्हणजे आपले समर्थ महाराज असतील किंवा गुरुदेव दत्त असतील, यांच्या सेवेमध्ये जेवढं आपण विलीन राहतो तेवढे आपल्या संसारात सुख अनुभवायला मिळते। कधी पण बघा, दत्त भक्तांना करणी
मरणाची भीती नसते, कारण त्यांना पूर्णपणे माहीत असतं की जर आपल्यावर कुणी काही करण्याचा प्रयत्न केला, दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थांची पूजा ज्या घरामध्ये होते, सेवा ज्या घरामध्ये होते, जे काही गोष्टी नियम अटी पाळून आपण थोड्याफार ज्या सेवा करतो, त्यांचं नाव जरी घेतलं आपण तरी आपली ढाल बनून ते राहतात. आणि त्यामुळं काय होतं, जर आपल्यावर कुणी काही करायला जरी बघितलं ना तर समोरच्या व्यक्तीचा सत्यानाश होतो, पण आपल्याला काही होत नाही, कारण आपण दत्त सेवेकरी आहोत, आपण स्वामी सेवेकरी आहोत आणि याचा आपल्याला अभिमान असावा. मात्र हो, लोकांमध्ये असं मिरवू नये की मी स्वामी सेवेकरी आहे आणि अंधश्रद्धा पसरवू नये स्वामी सेवेसाठी, बाकी काहीच नाहीये. आता लक्षात घ्या, दत्त सेवेमध्ये अध्याय 18वा, अध्याय 14वा हा जितका महत्त्वाचा आहे ना, तेवढाच दत्तगुरूंच्या सेवेमध्ये दत्त बावन्नी खूप महत्त्वाची आहे. आणि काय माहिती का, पण काळानुसार ती सेवा जरा मागं जात चाललेली आहे. बऱ्याच लोकांना दत्त बावन्नी माहिती नाहीये. तर दत्त बावन्नी जर तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न दररोज केलात तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होईल. दत्त बावन्नी कशी आहे ते थोडक्यात बघूया. जय योगीश्वर दत्त दयाळ, तूच एक जगती प्रतिपाळ, अत्र नुसये करुणी निमित्त, प्रगटसी जगतास्थव निश्चित, ब्रह्माच्युत शंकर अवतार, शरणागतासी तू आधार, अंतर्यामी ब्रह्मस्वरूप, बाह्य गुरु नररूप स्वरूप, काकी अन्नपूर्णा झोळी, शांती कमंडलू करमकळी, कुठे षडभुजा कोठे चार, अनंत बाहू तू निर्धार, आलो चरणी बाळ अजाण, दिगंबरा उठ जाई प्राण, ऐकुनी अर्जुन भक्ती साध, प्रसन्न झाला तू साक्षात, दिधली वृद्धी सिद्धी अपार, अंती मोक्ष महापदसार, केला का तू आज विलंब, तुझ विण मजला ना आलंब, विष्णू शर्म द्विज तारुनिया, श्राद्धी जेविला प्रेममया, जंभे देवा त्रासविले, कृपात मृतेत्वा हसविले, पसरी माया दिती सूतमूर्त, इंद्रा करवी वधिला तूर्त, ऐसी लीला जी जी शर्व, केली वर्णिल कैसी सर्व, गिळी आयु सुतार्थी नाम, केला त्याते तू निष्काम, बोधियले यदु परशुराम, साध्य देव ब्रह्माद अकाम. आता मी हे 16च हे तुम्हाला वाचून दाखवले बावन्नी मधले. काही नाही, गुगलला जायचं, अशा पद्धतीनं PDF सर्च करायची दत्त बावन्नी मराठी अशा पद्धतीनं, आणि ती संपूर्ण रोज वाचायची. खरंच खूप सुरेख आहे. आणि दत्त बावन्नीचे तुम्हाला थोडक्यात फायदे सांगते मी, की दत्त बावन्नीमध्ये संपूर्ण गुरुचरित्र वसलेलं आहे. म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र वाचण्यात जेवढा वेळ लागतो किंवा रोजचे नियम अटी पाळून गुरुचरित्र पाळणे तुम्हाला होत नाही, जमत नाही, काहीच हरकत नाहीये. तुम्ही फक्त दत्त बावन्नी वाचा. दत्त महाराजांची संपूर्ण कृपा तुमच्या घरावर लागेल आणि तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येईल. विशेष म्हणजे नजर लागणे, करणी, बाधा, तळतळाट, श्राप, अपशब्द कुणी बोलले ते तुम्हाला लागले, कुणी घरात आलं तुमच्या घराला नजर लागली, हे प्रकार घडणार नाही. ज्या घरामध्ये दत्तगुरूंची सेवा होते, दत्त बावन्नी दररोज म्हणा, तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल होतील. दत्त बावन्नीचा ग्रंथ सुद्धा मिळतो, जवळच्या दुकानातून खरेदी करा आणि दत्त बावन्नी मनापासून वाचा. 3 उदबत्त्या लावायच्या, त्यानंतर महाराजांची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती नसेल माझ्याकडून घ्या, नंबर देतीये. अतिशय दत्त महाराजांची मूर्ती घरामध्ये असणं गरजेचं आहे. आपण म्हणतो देव वाढवायचे नाहीत, पण आपण जर घरात पाहुणे रावळे एकत्र कुटुंब राहू शकतो, तर देवघरात 4च देव असावेत असं नाही. मुख्य जे देव आहेत, जे आपली संरक्षण करतात, त्यांची पूजा अर्चना घरामध्ये झालीच पाहिजे. म्हणजे देव म्हणजे गर्दी असं मला हा शब्द पण आवडत नाही. बरेच जण बोलतात असं की देवांची गर्दी करू नका करू, पण देवांची गर्दी जरी करायची नसेल तरी काही देवी देवतांना घरामध्ये स्थान अवश्य द्या. तुम्ही त्यानंतर फरक बघा. तर अशा पद्धतीनं ही सेवा करा. आजचा व्हिडिओ जरा कट करत झाला, त्याबद्दल माफी असावी. फोनचं चार्जिंग एकदा संपलं, एकदा मला फोन हे करायचा होता, म्हणजे दत्त बावन्नी काढायची होती, त्यामुळे 2-3 कट व्हिडिओमध्ये झाले, माफी असावी. तुम्हाला माझ्याकडून कुठलेही देवी देवतांचे सामान, लक्ष्मी कुंचन, मंत्र हवा असेल तर नंबरवर संपर्क साधा.
काल बऱ्याच जणांनी उदबत्त्यांसाठी पैसे पाठवलेत. आजही सांगते की उदबत्त्या स्टॉक आउट करायच्या आहेत, म्हणजेच उदबत्त्यांच्या विक्री बंद करायची आहे. म्हणून मी उदबत्त्या सेलमध्ये काढल्या आहेत. 6 घेतल्या की 6 फ्री देणार आहे. 500 रुपये फक्त पेड करा. तुम्हाला जेवढ्या घ्याल त्याच्यावर तेवढ्याच मी फ्री देणार आहे. तर चला, श्री स्वामी समर्थ.